तर याच प्रकरणामध्ये 4 आरोपींना गेवराईला नेण्यात आलेला आहे। आरोपींना गेवराई पोलीस स्टेशनला नेण्यात आल्याची आता माहिती समोर येते। बीड पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड आहेत, तर इतर 4 आरोपींना गेवराई पोलीस स्टेशनला नेण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे 4 आरोपी होते त्यांना आता गेवराईला नेलं गेलेलं आहे। तिघे जण अजूनही फरार आहेत, ते अजूनही सापडलेले नाहीयेत। त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ एकीकडे आंदोलन करतायत, तर दुसरीकडे याच हत्या प्रकरणातल्या 4 आरोपींना गेवराईला नेण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, या 4 आरोपींना गेवराई पोलीस स्टेशनला हलवण्याचं नेमकं काय कारण? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर काल पुण्यात जेव्हा वाल्मिक कराड सरेंडर झाला त्याला सुरुवातीला खेड आणि त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलाय। मात्र यापूर्वीच या बीड ज्या ठिकाणी वाल्मिक कराडला आणण्यात आलाय त्या ठिकाणी आपण जर बघितले तर यापूर्वी 4 आरोपी होते, ज्यांची नावं आपण जर बघितली तर विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार ही सगळी जी आहे तर या बीड शहर पोलीस ठाण्यात होते। मात्र सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे तर आता या 4 आरोपींना जे आहे तर या ठिकाणून हलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना गेवराई पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे। तर वाल्मिक कराड याला आता बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे आणि सीआयडीची कोठडीत तो सध्या आहे। मात्र सुरक्षेची परिस्थिती पाहता आणि होणारी वाल्मिक कराडचे समर्थक इथे जमा होऊ शकतात या सगळ्या दृष्टीने जे आहे तर पोलिसांनी महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि काल रात्रीच जे आहे तर या 4 आरोपींना जे आहे तर गेवराई पोलीस स्टेशनला शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि आता वाल्मिक कराड या पोलीस स्टेशनमध्ये आहे। सोबतच सीआयडीच्या पथकाकडून देखील आता या सगळ्या घडामोडी ज्या आहेत तर वेगवान होताना आपल्याला पाहायला मिळते। सुदर्शन घुले जो संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे, त्याच्या घरच्यांची देखील चौकशी जी आहे तर सीआयडीच्या पथकाकडून करण्यात आल्याची माहिती मिळते आहे आणि फरार 3ही जे आरोपी आहे अजूनही खून प्रकरणातील त्यांचा जो आहे तर तपास पोलीस घेत आहेत, त्यांच्या घरच्यांची चौकशी सुरू आहे। ज्या पद्धतीने वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची सुरुवातीला चौकशी करण्यात आली, आता त्याच पद्धतीने सुदर्शन घुले व इतर फरार आरोपींच्या कुटुंबियांची चौकशी केली जात आहे आणि जी माहिती मिळते ते त्यानुसार सुदर्शन घुले जो आहे त्याला देखील पोलीस म्हणजे सीआयडीचं पथक हे लवकरच ताब्यात घेण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने सीआयडीचे वेगवेगळे पथक जे आहेत तर वेगवेगळ्या ठिकाणी सर्च मोहीम राबवत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्यांचा शोध घेतला जातोय। त्यामुळे आज देखील या सगळ्या प्रकरणात अनेक मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे आणि थोड्या वेळात आता इथे या बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीचं पथक देखील पोहोचणार आहे आणि वाल्मिक कराडची चौकशीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, अगदी मोहसिन, सगळ्यात महत्त्वाचं वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आलेली होती, कारण अर्थातच खंडणीचा गुन्हा दाखल होता। याच अनुषंगानं हे जे बाकीचे आरोपी आहेत त्यांची बँक खाती गोठवलेली आहेत का, किंवा दुसरी कोणती अशी कारवाई करण्यात आली आहे का की जेणेयोगे हे आरोपी सुद्धा ताब्यात येतील? नक्कीच जो पॅटर्न वाल्मिक कराड सोबत राबवण्यात आला होता तोच पॅटर्न जो आहे तर खुनातील सर्वच गुन्ह्यातील आरोपींची राबवण्याचा प्रयत्न जे आहे तर पोलीस करत असल्याची माहिती मिळत आहे। सीआयडीच्या पथकाने जे आहे तर या सगळ्यांची जी आहे तर आर्थिक जी आहे तर ती त्यांना आर्थिक पद्धतीने कसं त्यांना रोखण्यात येईल, त्यांचे सगळे जे आर्थिक खाते असतील, बँक खाते असतील याची देखील चौकशी केली जात असल्याची माहिती मिळते आणि अनेक बँक खाते देखील गोठवण्यात आल्याची माहिती मिळते, जेणेकरून ह्या सगळ्यांची आर्थिक कोंडी झाल्यानंतर हे पोलिसांना शरण येतील असं या सगळ्या पद्धतीने सीआयडीच्या पथकाकडून सगळी कामगिरी सुरू आहे आणि त्या दृष्टीने जे आहे तर सीआयडीचं पथक हे वेगवेगळ्या आरोपींचा शोध घेत आहे, त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। वाल्मिक कराडची जशी आर्थिक कोंडी करून त्याला शरण येण्यास भाग पोलीस सीआयडीने पाडलं होतं, त्याच पद्धतीने आता या हत्येतील आरोपी असतील ज्यात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी आहे, याची देखील आर्थिक कोंडी जी आहे तर करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या दृष्टीने या घुले हा जो आहे तर या खुनातील मुख्य आरोपी आणि त्याला पकडण्यासाठी आता सीआयडी पथक जे आहे तर वाल्मिक कराडची जशी शरण आला आहे त्याच पद्धतीने घुलेला त्याची कोंडी करून शरण येण्यासाठी भाग पाडलं जात आहे। त्यामुळे आता हे पाहावं लागणार आहे सुदर्शन घुले देखील जो आहे तर तो पोलिसांना शरण येतो की सीआयडीचं पथक त्याला शोधून ताब्यात घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज या सगळ्या प्रकरणात खंडणी आणि खुनाच्या प्रकरणात अनेक घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। अगदी मोहसिन, आर्थिक नाड्या तर आवळल्यामुळे म्हटलं जाते की कराड हा शरण आलेला होता, मात्र त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बाब ही देखील होती की या प्रकरणामध्ये नातेवाईकांची झालेली चौकशी आणि त्यांची ही खाती गोठवण्याचे प्रकार। तुम्ही येत्या काळात कदाचित या आरोपींच्या नातेवाईकांच्या बाबतीत असं काही घडलं तर आश्चर्य वाटायला नको। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।